हृदयविकार, हार्ट डिझिजेस. हृदयांच्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे हृदयावर ताण येतो व हृदयविकाराचा झटका येतो. जर धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही. हृदयविकारात धोक्याची पातळी ही हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झालीये यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला की त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घ्यायला पाहिजेत. छातीत सहन न होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नये. तसेच छातीतील वेदनेमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराची कारणे: धूम्रपान करणे, मद्यपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय बीपी, लठ्ठपणा, शारीरिक श्रम न करणे, व्यायाम न करणे, सतत एका जागेवर बसून काम करणे, अनुवांशिकता, ताणतणाव, रागीटपणा व चिंता ही सर्व हृदयविकाराची कारणे आहेत. हृदयरोगावर प्राथमिक उपचार: जर आपल्या लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे तर सर्वप्रथम 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करावा. तसेच रुग्णांचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते पाहावे. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रोक्त पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्यावा. या पद्धतीला कॉम्प्रेशन ऑनली लाईफ सपोर्ट म्हणजेच COLS असं म्हणतात. या दरम्यान एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. अशा प्रकारे आपल्याला हृदयरोगावर प्राथमिक उपचार करता येतील. हृदयरोगावर करण्यात येणाऱ्या उपचारांची नावे खालीलप्रमाणे आहेत: अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण, स्टेंट्स टाकणे, पेसमेकर बसविणे. यातील एक अँजिओप्लास्टी म्हणजे चरबी वाढल्याने अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांना थेरपीद्वारे रुंद करणे. 2. बायपास सर्जरी म्हणजे कृत्रिमरित्या रक्तवाहिनी हृदयाला जोडून हृदयाचे कार्य चालू ठेवणे. 3. ओपन हार्ट सर्जरी म्हणजेच सर्जरी करते वेळेस हृदय मशीनशी जोडलेले असते. काही वेळ हृदयाचे काम बंद असून कृत्रिमरित्या रक्तवाहिन्याचे काम चालू असते. 4. हृदय प्रत्यारोपण म्हणजे दुसऱ्या मृत व्यक्तीचे हृदय आजारग्रस्त व्यक्तीस सर्जरीने प्रत्यारोपण करणे. 5. स्टेंट्स टाकणे म्हणजे हृदयातील अरुंद व कमजोर धमन्यांमध्ये स्टेंट्स बसवून उपचार केले जातात. स्टेंट्स म्हणजे लहान जाळीदार ट्यूब असते. 6. पेसमेकर म्हणजे अनियमित हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करणारे यंत्र असते. मुलांनो, अशा प्रकारे आपण बऱ्याच रोगांविषयी व औषधोपचारांविषयी माहिती घेतली आहे. पण आपण हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक रोगाला एक विशिष्ट कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर कारणांमुळे रोग होत नाहीत. रोग हे औषधोपचार व वैद्यकीय मदतीनेच बरे होतात. मंत्रतंत्र, जादूटोणा अशा अंधश्रद्धेमुळे रोग बरे होत नसतात. मात्र कोणत्याही आजारावर घेण्यात येणाऱ्या औषधांचा जर अधिक वापर झाला तर त्याने शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.